आणि यानंतर काही राजकीय विश्वामधल्या घडामोडी आपण जाणून घेऊयात सविस्तरपणे। अनिल परब यांच्याकडून कदम कुटुंबियांच्या बदनामीचा प्रयत्न होत असल्याचं वक्तव्य योगेश कदम यांनी केलंय। अनिल परब यांच्या विरोधामध्ये विधिमंडळामध्ये हक्कभंग आणणार असल्याचंही योगेश कदम म्हणाले। परबांच्या केबल व्यवसायाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं योगेश कदम म्हटलेले आहेत। महाविकास आघाडीचे नेते इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत, आईला तरी याच्यामध्ये आणू नका। इतकं घाणेरडं राजकारण नका तुम्हाला करायचं असेल भिडा ना आमच्याशी। याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितले, गृहराज्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये अनधिकृत बार जे चाललेत त्यांच्यावरती कारवाई ही मी स्वतः सुरू केलेली आहे। म्हणजे जर का माझ्या ह्याच्यामध्ये कुठला चुकीचा हेतू असता किंवा मला ह्या गोष्टी लपवून ठेवायच्या असत्या तर मी कारवाई झालीच नसती। झालेल्या कारवाईवरती मी हस्तक्षेप केला असता। गृहराज्यमंत्री म्हणून आज जे माझ्याकडे पावर आहे त्याचा मी दुरुपयोग केला असता आणि आमच्या कदम कुटुंबियांचं नाव खराब करायचा प्रयत्न करायचा, माझ्या आईचं नाव खराब करायचा तुम्ही प्रयत्न जो केलेला आहे, तुम्हाला 100% महाराष्ट्रामध्ये सगळ्या माता भगिनींचे शाप लागतील। मी सभापती महोदयांना आणि त्याच्यावर रीतसर नियमानुसार कारवाई करण्यासाठी मी सभापती महोदयांना स्वतः पत्रव्यवहार करणार आहे आणि त्याची कारवाई करणार सांगणार आहे आणि विधिमंडळामध्ये अनिल परब ह्याच्यावरती मी हक्कभंग देखील दाखल करणार आहे। अनधिकृत बारवरती नवी मुंबईच्या त्याच्यानंतर 2 दिवसानंतर नवी मुंबईमधील असतील सीपींडे असतील, मुंबईमधील सीपींडे असतील, तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या आणि कारवाईचे आदेश दिले की अशा पद्धतीने आपल्या मुंबईमध्ये गृहराज्यमंत्र्यांच्याकडनं कारवाई होता का म्हणून आपण सुमोटो कारवाई करा, पुन्हा अग्रेसिव्ह कारवाई करा। आमची कुटुंबियाची बदनामी करून मग ही कारवाई त्यांना थांबवायची आहे का? अनिल परबांना ही कारवाई थांबावी अशी त्यांची इच्छा आहे का? मी तर गृहराज्यमंत्री म्हणून कारवाई करायला लावली ना, मी कुठे थांबवायला लावलेली आहे? मग कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आला कुठे? आणि म्हणून जी रामदास यांनी शंका